माझं नाव गणेश आहे. मी नाशिक जिल्ह्यात गेली 12 वर्ष ऑटो रिक्षा चालवतो. रात्रीची फेरी करणं माझ्यासाठी नवीन नव्हतं. कित्येक वेळा रात्री 1-2 वाजेपर्यंत मी प्रवासी सोडून आलो होतो. पण ज्या रात्रीची गोष्ट मी सांगणार आहे त्या रात्रीनंतर मी अनेक महिने रात्री ऑटो घेऊन बाहेर पडायची हिंमत केली नव्हती. ही घटना साधारण 3 वर्षापूर्वीची आहे. ऑगस्ट महिना होता. दिवसभर पाऊस पडून गेला होता. रात्री हवेत गारवा होता. रस्ते ओले होते आणि जागोजागी पाण्याचे डबके साचले होते. त्या दिवशी रात्री 12:30 वाजता मी शेवटचा प्रवासी सोडून गावाकडे निघालो होतो. थकलो होतो. डोळे जळ झाले होते. मनात एकच विचार होता, घरी जाऊन झोपायचं. रस्ता पूर्ण सुनसान होता. दोन्ही बाजूंना काळोख. कधीतरी एखाद्या झुरळाचा आवाज किंवा दूरवर कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकू येत होता. मी ऑटो आरामात चालवत होतो. साधारण 10 मिनिटांनी मी गावाबाहेरच्या जुन्या रस्त्यावर आलो. हा रस्ता फारसा वापरला जात नव्हता. नवीन महामार्ग झाल्यापासून इथून फार कमी वाहतूक व्हायची. मी पुढे जात होतो तेवढ्यात हेडलाईटच्या प्रकाशात मला एक माणूस दिसला. तो रस्त्याच्या कडेला हळूहळू चालत होता. त्याच्या अंगावर जुना पांढरा शर्ट होता. खांद्यावर काळपट शाल होती. डोक्यावरही तीच शाल ओढलेली होती. तो खाली मान घालून चालत होता. रात्रीच्या त्यावेळी अशा सुनसान रस्त्यावर माणूस दिसणं थोडं विचित्र होतं. मी ऑटोचा वेग कमी केला. त्याच्या जवळ जाऊन थांबलो. काका, कुठे जायचं आहे? मी विचारलं. तो थांबला पण उत्तर दिलं नाही. काही सेकंद तो तसाच उभा राहिला. मला वाटलं बहुतेक ऐकू गेलं नसेल. मी पुन्हा म्हणालो, या, बसा, पुढे सोडतो, पैसे नकोत. यावेळी त्याने हळूहळू माझ्याकडे पाहिलं. खरं सांगायचं तर मला त्याचा चेहरा दिसला नाही. शाल इतकी खाली होती की पूर्ण चेहरा झाकला गेला होता. मग तो शांत आवाजात म्हणाला, मला बसवू नकोस. मला हसू आलं. का, काय झालं? तो काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, नंतर तुलाच त्रास होईल. मला वाटलं एखादा वेळा माणूस असावा. रात्री अशा लोकांना भेटणं नवीन नव्हतं. मी हसत म्हणालो, काका, काही नाही होत, बसा. काही क्षण तो तसाच उभा राहिला. मग सावकाश ऑटोकडे आला. मागचं दार उघडलं आणि आत बसला. तो बसताच ऑटो हलकासा खाली दाबला गेला. जणू एखादा जळ माणूस बसला होता. मी ऑटो सुरू केला. काही मिनिटं आम्ही दोघंही शांत होतो. मग अचानक माझ्या लक्षात आलं, ऑटोमध्ये विचित्र गारवा वाढू लागला होता. बाहेर वातावरण थंड होतं पण इतकं नाही. माझ्या हातावर काटा आला. मी आरशातून मागे पाहण्याचा प्रयत्न केला पण मागे पूर्ण अंधार होता. त्या माणसाची फक्त शाल दिसत होती. मी स्वतःला समजावलं, रात्र आहे, थकलो आहे, उगाच विचार करतोय. ऑटो पुढे जात राहिला. तेवढ्यात अचानक रस्त्याच्या कडेला बसलेली 2 कुत्री उभी राहिली. त्यांनी माझ्या ऑटोकडे पाहिलं आणि जोरजोरात ओरडायला सुरुवात केली. भुंकायला नाही, ओरडायला. फारच विचित्रपणे. असं मी फार कमी वेळा ऐकलं होतं. मी थोडा अस्वस्थ झालो पण ऑटो चालवत राहिलो. आणि तेव्हाच माझ्या नाकात एक विचित्र वास आला. ओल्या मातीचा नाही, पावसाचा नाही, तर जळालेल्या लाकडाचा आणि राखेचा. मी नकळत स्टेअरिंग घट्ट पकडलं कारण मला अचानक आठवलं, ज्या ठिकाणाहून मी त्या माणसाला बसवलं होतं त्याच्या अगदी काही अंतरावर जुनं स्मशानघाट होतं. त्या जुन्या स्मशानघाटाची आठवण होताच माझ्या अंगावर काटा आला. मी स्वतःला समजावत होतो, गण्या, उगाच घाबरू नकोस. रात्र आहे, थकवा आहे म्हणून असं वाटतंय. पण मन काही शांत होत नव्हतं. मागच्या सीटवर बसलेला तो माणूस पूर्ण वेळ गप्प होता. ना हालचाल, जणू तो बसलाच नव्हता. फक्त त्याच्या बसण्याचं वजन जाणवत होतं. रस्ता आता आणखीन सुनसान झाला होता. दोन्ही बाजूंना उंच झाडी होती. हेडलाईटचा प्रकाश पुढे पडत होता पण त्या पलीकडे फक्त काळोख. मी वातावरण हलकं करण्यासाठी विचारलं, काका, कुठल्या गावचे आहात? उत्तर नाही. मी पुन्हा विचारलं, तरीही उत्तर नाही. मला वाटलं बहुतेक ऐकू गेलं नसेल. पण अचानक मागून एक आवाज आला, खूप मंद, खूप थंड, समोर बघून चालव.
माझ्या हातातून जवळजवळ स्टेअरिंग सुटलं. मी काही बोललो नाही. ऑटो पुढे चालवत राहिलो. 5 मिनिटं गेली असतील. तेवढ्यात अचानक ऑटोच्या छतावर काहीतरी आपटलं. मी दचकून वर पाहिलं. पुन्हा जणू कोणीतरी ऑटोच्या छतावर चालत होतं. मी ऑटो थांबवला. बाहेर उतरलो. आजूबाजूला पाहिलं. कोणीच नव्हतं. झाडांची पानंसुद्धा हलत नव्हती. पूर्ण शांतता. मी पुन्हा ऑटोमध्ये बसलो. माझं हृदय जोरात धडधडत होतं. मागे बसलेला माणूस अजूनही तसा शांत होता, जणू काहीच घडलं नव्हतं. मी ऑटो सुरू केला. साधारण 10 मिनिटांनी आम्ही एका वळणाजवळ पोहोचलो. हे वळण मला चांगलं माहीत होतं, कारण इथून पुढे रस्ता थेट डोंगराच्या पायथ्याकडे जात होता. अचानक मागून आवाज आला, ऑटो थांबव. मी ब्रेक दाबला. ऑटो रस्त्याच्या कडेला थांबला. तो माणूस काही सेकंद शांत बसून राहिला. मग म्हणाला, इकडे बघ. मी समोर पाहिलं. रस्त्याच्या उजव्या बाजूला काळोख होता. काही दिसत नव्हतं. काय आहे तिकडे? मी विचारलं. तो काही बोलला नाही. मी हेडलाईटचा प्रकाश तिकडे वळवला आणि माझ्या छातीत धस्स झालं. रस्त्याच्या कडेला एक जुना दगडी कमान उभी होती. त्यावर फिकट अक्षरात काहीतरी लिहिलेलं होतं. मी डोळे बारीक करून वाचण्याचा प्रयत्न केला आणि ते शब्द वाचताच माझ्या अंगावर काटा आला. गाव स्मशानभूमी, 50 मीटर. मी पटकन नजर दुसरीकडे वळवली. तेवढ्यात माझ्या लक्षात आलं, मागच्या सीटवरून आता राखेचा वास खूप तीव्र येत होता. जणू कोणीतरी आत्ताच चितेतून उठून आलं होतं. मी घामाघूम झालो. मनात विचार आला, हा माणूस नक्की आहे तरी कोण? मी धाडस करून आरशात पाहिलं आणि यावेळी पहिल्यांदाच माझ्या लक्षात एक विचित्र गोष्ट आली. त्या माणसाची शाल खांद्यावर होती. शर्ट दिसत होता, पण जिथं डोकं असायला हवं होतं तिथे फक्त काळोख दिसत होता. मी एकदम घाबरलो. पुन्हा आरशात पाहिलं. यावेळी सगळं सामान्य दिसत होतं. भात झाला असेल, मी स्वतःला समजावलं, पण माझे हात थरथरत होते. आणि तेव्हाच मागून पुन्हा तोच थंड आवाज आला, तुला सांगितलं होतं मला बसवू नकोस. त्या आवाजात यावेळी इशारा नव्हता, तर जणू दुःख होतं. आणि पुढच्याच क्षणी ऑटोची हेडलाईट एकदम बंद पडली. रस्ता काळ्याकुट्ट अंधारात बुडाला आणि मला जाणवलं, माझ्या खांद्यामागे कोणीतरी अगदी जवळ उभा आहे. ऑटोची हेडलाईट अचानक बंद पडली आणि संपूर्ण रस्ता काळोखात बुडाला. माझा श्वास वेगाने चालू होता. हात स्टेअरिंगवर घट्ट पकडलेले. आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे मला स्पष्ट जाणवत होतं, माझ्या मानेजवळ कोणाचा तरी थंड श्वास येत होता. मी हळूहळू मागे वळण्याचा प्रयत्न केला, पण भीतीमुळे माझं शरीर जणू घोटलं होतं. तेवढ्यात ऑटोच्या बाहेरून एक घुबड ओरडलं. त्या आवाजाने माझी तंद्री तुटली. मी खिशातून मोबाईल काढला, टॉर्च सुरू केला आणि थरथरत्या हाताने मागे प्रकाश टाकला. मागची सीट रिकामी होती. तो माणूस तिथे नव्हता. माझ्या छातीत धस्स झालं. ऑटोचं दारही बंद होतं. मग तो गेला कुठे? मी घाईघाईने बाहेर पडलो. रस्त्यावर प्रकाश टाकला. डावीकडे झाड, उजवीकडे झुडपं आणि पुढे अंधार. कोणीच नव्हतं. मी स्वतःला समजावत होतो, कदाचित तो उतरला असेल, मला कळलं नसेल. पण मन मानायला तयार नव्हतं, कारण दार उघडल्याचा आवाजही आला नव्हता. तेवढ्यात दूर रस्त्यावर मला एक आकृती दिसली. तीच शाल, तोच पांढरा शर्ट. तो माणूस पुन्हा पुढे चालत होता, जणू कधीच ऑटोमध्ये बसला नव्हता. माझ्या अंगावर काटा आला. मी जागच्या जागी थिजलो. तो साधारण 50-60 फुटांवर होता आणि हळूहळू चालत होता. मी विचार केला, नाही, आता पुरे झालं, मी निघतो. मी परत ऑटोमध्ये बसलो. चाबी फिरवली. पहिल्याच प्रयत्नात ऑटो सुरू झाला. हेडलाईटही लागली. जणू काहीच बिघडलं नव्हतं. मी लगेच तिथून निघालो. पण काही अंतर गेल्यावर माझं लक्ष आरशाकडे गेलं आणि माझ्या तोंडून किंकाळी बाहेर पळता पळता राहिली, कारण मागच्या सीटवर पुन्हा तोच माणूस बसला होता. मी तर त्याला रस्त्यावर मागे सोडून आलो होतो. माझे हात थरथर कापत होते. कसा कोरडा पडला होता. यावेळी मी धाडस करून विचारलं, तू आहेस तरी कोण? काही सेकंद शांतता. मग तो मंद आवाजात म्हणाला, ज्याला लोक विसरले. हे ऐकताच माझ्या पोटात गोळा आला. पुढे जवळच एक जुनी चहाची टपरी होती, रात्रभर उघडी असणारी. तिथे दिवा दिसताच मी ऑटो थांबवला. माझा विचार होता, लोकांमध्ये गेलो की भीती कमी होईल. मी घाईघाईने खाली उतरलो.
टपरीवर एक म्हातारा बसला होता. मी थेट त्याच्याकडे गेलो. काका, पाणी द्या. त्याने मला पाणी दिलं. मी मागे वळून ऑटोकडे पाहिलं. तो प्रवासी अजूनही आत बसलेला होता. मी म्हाताऱ्याला विचारलं, काका, त्या माणसाला ओळखता का? म्हाताऱ्याने ऑटोकडे पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. त्याच्या हातातला ग्लास खाली पडला. काही क्षण तो काहीच बोलला नाही. मग थरथरत्या आवाजात म्हणाला, तू त्याला कुठून बसवलंस? मी स्मशानाजवळचा रस्ता सांगितला. हे ऐकताच तो 2 पावलं मागे सरकला. मग म्हणाला, बाळा, आज अमावस्या आहे ना? माझ्या पायाखालची जमीन सरकली, कारण दिवसभराच्या धावपळीत मी पूर्ण विसरलो होतो. खरंच आज अमावस्या होती. मात्र काही क्षण शांत राहिला. मग अगदी हळू आवाजात म्हणाला, 10 वर्षापूर्वी याच रस्त्यावर एका माणसाचा भीषण अपघात झाला होता. मी त्याच्याकडे पाहत राहिलो. तो पुढे म्हणाला, ट्रकने त्याचं मुंडकं तळापासून वेगळं केलं होतं. माझ्या अंगावर शहारे आले. मी हळूहळू ऑटोकडे पाहिलं आणि तेव्हाच वाऱ्याच्या झोताने त्या माणसाची शाल थोडीशी बाजूला सरकली. म्हाताऱ्याच्या तोंडून भीतीने किंकाळी बाहेर पडली, कारण त्याने जे पाहिलं ते मी अजून पाहिलं नव्हतं. तो थरथरत ऑटोकडे बोट दाखवत होता. त्याच्या चेहऱ्यावरची भीती खरी होती. मी आयुष्यात अनेक घाबरलेले लोक पाहिले होते, पण असा चेहरा कधीच पाहिला नव्हता. काय झालं काका? मी विचारलं, पण तो काही बोलत नव्हता. त्याची नजर फक्त ऑटोच्या मागच्या सीटवर खिळली होती. मी हळूहळू मागे वळलो. माझं हृदय इतक्या जोरात धडधडत होतं की जणू छातीतून बाहेर येईल. वाऱ्याचा एक झोत आला आणि त्या माणसाच्या अंगावरची शाल हळूहळू सरकली. मी जे पाहिलं ते पाहून माझा श्वास अडला. त्याच्या खांद्यावर मुंडकंच नव्हतं. जिथे मान असायला हवी होती तिथे फक्त काळोख दिसत होता. पांढरा शर्ट, खांदे, हात सगळं होतं, पण डोकं नव्हतं. 1-2 सेकंद मी जागच्या जागी घोटलो. माझ्या हातापायातली ताकद निघून गेली. आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे तो माणूस शांतपणे बसला होता, जणू त्याच्यासाठी ते अगदी सामान्य होतं. मग अचानक तो हळूहळू उभा राहिला. ऑटोच्या दारातून बाहेर उतरला. माझे आणि त्या म्हाताऱ्याचे पाय जणू जमिनीत खिळले होते. तो रस्ता ओलांडून चालू लागला, सरळ स्मशानाच्या दिशेने. त्याच्या चालण्यात घाई नव्हती, भीती नव्हती, फक्त शांतता होती. काही अंतरावर जाऊन तो थांबला आणि पहिल्यांदाच माझ्या कानात त्याचा आवाज आला. आजही मला माझं मुंडकं सापडलं नाही. तो आवाज हवेतून येत होता, कारण त्याचं तोंडच नव्हतं. मी घामाघूम झालो. माझ्या अंगावरचे सर्व केस दाट झाले. म्हातारा माझ्या जवळ आला. तो म्हणाला, पळ इथून, लगेच पळ. मी काहीच विचार केला नाही. ऑटोमध्ये बसलो, चाबी फिरवली, पण यावेळी ऑटो सुरू झाला नाही. पुन्हा प्रयत्न केला, तरीही ऑटो चालू झाला नाही. समोर त्या मुंडक्याविना आकृतीची पाठ दिसत होती. ती अजूनही स्मशानाकडे चालत होती. मग अचानक संपूर्ण परिसरात कुत्री ओरडू लागली. 1-2 नाही, डझनभर, जणू सगळ्या दिशांनी. आणि त्याच क्षणी ऑटो स्वतःहून सुरू झाला. मी 1 सेकंदही न घालवता तिथून वेगाने निघालो. रस्त्यावर मागे पाहायची हिंमत झाली नाही. घरी पोहोचेपर्यंत हात थरथरत होते. त्या रात्री मला झोप लागली नाही. डोळे मिटले की तोच शर्ट, तीच शाल आणि मुंडक्याविना उभं असलेलं शरीर दिसत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी ठरवलं, काय झालं ते शोधायचंच, कारण एक गोष्ट मला सतत खटकत होती. तो माणूस वारंवार एकच वाक्य बोलत होता, आजही मला माझं मुंडकं सापडलं नाही. तो असं का म्हणत होता आणि 10 वर्षापूर्वी नेमकं काय घडलं होतं, हे उत्तर मला शोधायचं होतं. त्या रात्रीनंतर 2 दिवस मी ऑटो बाहेर काढला नाही. घरच्यांना ताप आल्याचं कारण सांगितलं, पण खरं कारण वेगळंच होतं. माझ्या डोक्यात सतत तोच प्रश्न फिरत होता, आजही मला माझं मुंडकं सापडलं नाही. तिसऱ्या दिवशी सकाळी मी पुन्हा त्या चहाच्या टपरीवर गेलो. तोच म्हातारा तिथे बसला होता. मला पाहताच त्याने दीर्घ श्वास घेतला. मला माहीत होतं तू परत येशील, तो म्हणाला. मी त्याच्या समोर बसलो. काका, सगळं काय खरं आहे ते सांगा. काही क्षण तो शांत राहिला, मग बोलायला लागला. साधारण 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. अमावस्येची रात्र. त्या स्मशानाजवळच्या वळणावर एका ट्रकने एका माणसाला उडवलं होतं. अपघात इतका भयानक होता
की त्याचं मुंडकं धडापासून वेगळं झालं. पाऊस कोसळत होता, अंधार होता. लोक रात्री उशिरा तिथे पोहोचले. धड सापडलं, पण मुंडकं कधी सापडलं नाही. कित्येक दिवस शोध घेतला गेला. जंगल पालथं घातलं गेलं, पण काहीच मिळालं नाही. शेवटी त्याचे अंत्यसंस्कार धडाशिवाय करण्यात आलं. म्हातारा शांत झाला. माझ्या अंगावर पुन्हा काटा आला. मग तो मला का दिसला मी विचारलं. म्हातारा माझ्याकडे पाहत म्हणाला, कदाचित त्याला अजूनही त्याचा मार्ग सापडलेला नाही. त्या दिवशी मी घरी आलो. प्रकरण संपलं असं मला वाटलं, पण ते संपलेलं नव्हतं. 1 महिना गेला. मी पुन्हा रात्री ऑटो चालवू लागलो. स्वतःला समजावलं की जे पाहिलं ते विसरायचं. पण अमावस्या पुन्हा आली आणि नशिबाने त्या रात्री मला पुन्हा त्याच रस्त्याने जावं लागलं. रात्रीचे 12 वाजले होते. रस्ता पूर्वीसारखाच सुनसान. आकाशात चंद्र नव्हता, फक्त अंधार. ऑटो त्या वळणाजवळ पोहोचला आणि माझ्या हाताने आपोआप ब्रेक दाबला, कारण रस्त्याच्या कडेला तो पुन्हा उभा होता. तेच पांढरी शर्ट, तीचं शाल, तिचं शांत उभी असलेली आकृती. यावेळी मात्र मी पळालो नाही. माझ्या मनात भीती होती, पण त्याहून मोठी गोष्ट होती उत्तर जाणून घेण्याची इच्छा. मी ऑटोमधून खाली उतरलो. हळूहळू त्याच्याकडे चालू लागलो. माझे पाय थरथरत होते. श्वास वेगाने चालू होता, पण मी थांबलो नाही. त्याच्यापासून काही फुटांवर जाऊन उभा राहिलो. वारा सुटला. त्याच्या अंगावरची शाल हलू लागली, पण यावेळी मी नजर वळवली नाही. मी तिथेच उभा राहिलो आणि हळू आवाजात विचारलं, तुला काय हवंय? काही क्षण शांतता, मग पुन्हा तोच आवाज. माझी वाट पाहणारे अजूनही वाट पाहत आहेत. ते ऐकून माझ्या अंगावर शहारा आला आणि अचानक रस्त्याच्या पलीकडे स्मशानाच्या दिशेने मला एक फिकट प्रकाश दिसला. तो प्रकाश हळूहळू वाढू लागला. काही सेकंदासाठी संपूर्ण परिसर उजळला आणि त्या प्रकाशात ती आकृती हळूहळू विरघळू लागली, धुक्यासारखी, धुरासारखी. काही क्षणातच तिथे कोणीच उरलं नाही. फक्त रिकामा रस्ता, अंधार आणि शांतता. त्या रात्रीनंतर मला तो माणूस पुन्हा कधीच दिसला नाही. आजही मी ऑटो चालवतो, पण अमावस्येच्या रात्री त्या रस्त्याने कधीच जात नाही, कारण एक गोष्ट मला अजूनही समजलेली नाही. त्या रात्री मी ज्या जागेवर उभा होतो तिथे दुसऱ्या दिवशी सकाळी लोकांना काहीतरी सापडलं होतं. फक्त एक जुनी फाटलेली शाल, तीच शाल जी त्या माणसाच्या अंगावर होती.